नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. मी आले घरी. ऑफिस मधून निघायला थोडा वेळच झाला. पूजा मॅडम तर आधीच घरी आल्या होत्या. 2-3 दिवसाच्या दगदगीमुळे थोडी तब्येत डाऊन झाली, त्यामुळे आज पुण्यातच आराम केला. घरी तसं फोन करून कळवलं आणि फ्रेश होऊन आम्ही झोपी गेलो. झोप तर खूप आलेली, पण मन लागत नव्हतं. असो, मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही आमचं आवरून निघालो आमच्या गावाला जाताना आम्ही थोडीफार फळं घेतली. आता 2-3 दिवसाची सुट्टी होती आम्हाला, त्यामुळे आम्ही होतो खूप खुश. प्रवासाचा आम्ही असा आनंद घेत होतो. बघा, आम्ही पोचलो भोरमध्ये. आज होती गणेश जयंती. जिकडे तिकडे बाप्पाची पूजा चालू होती. त्यानंतर भोरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आमचे जिवलग वारकरी भेटले आणि हे छोटे वारकरी खूप गमतीदार होते. बघा, बुलढाणा तुमच्या दोघांची जोडी त्यानंतर अल्पाहार म्हणून गोड उसाचा रस पाजला. छोटे वारकरी खूप खुश झाले. भोरमध्ये येताच आपली माणसं भेटली की आपुलकीने विचारपूस करतात. त्यानंतर आम्ही गेलो गावच्या दिशेने. घरी गेलो, फ्रेश झालो. मग आम्ही गेलो थेट शेतामध्ये वातावरण खूपच छान झालं होतं. निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही थोडंफार काम करून घरी आलो. मग आम्ही गेलो संत पंक्तीला. जेवण करून नेहमीप्रमाणे आम्ही पोचलो कीर्तनात. कीर्तन होतं आमच्या तालुक्यातील गोड व्यक्तिमत्व वारकरी भूषण आमचे लाडके हबप नामदेव महाराज किंद्रे यांच्या मधुर वाणीने मन अगदी प्रसन्न झालं. साक्षात मंडपात देवच अवतरला आहे. पहा तुम्हीच. आणि हो, महाराजांनी अजून एक खूप महत्वाची गोष्ट कीर्तनात सांगितली. पहाटे लवकर का उठावे. पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला खोलले जाते. त्यांना आधी मध्ये नाही, दिवसा नाही. म्हणून संत उठावतात बरं का. सतत चिंतयन तुम्हामे जना पर्युपासते. सतत संतुष्ट बरं का. संतुष्टम सततम योगी यथात्मा दृढ निश्चया मय्या अर्पित मनोबुद्धीर्यो मद भक्ताच मे प्रिया. संतुष्ट बघा, साधू नेहमी समाधानी संतुष्ट का? कारण सकाळी जे बरं का जे ब्रह्म मुहूर्त असतो. ब्रह्म म्हणजे 3च्या नंतर ब्रह्ममुहूर्त चालू झाला ते 6च्या 5च्या आतमध्ये. या काळामध्ये ती नाडी आपली खुलली जाते, प्रगट होते. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मच केले, प्रगट होत ते बरं का. आणि ती प्रगट झाल्याच्या नंतर ती नाडी बरं का पाठीमागून मणक्याकडून हित येते. आपल्या हित आल्याच्या नंतर हे आज्ञाचक्र आहे आपलं बरं का. आणि हे जोपर्यंत आज्ञाचक्र खोलत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही. तुम्हाला पोपटी ज्ञान होईल. आधी तुम्ही वाचन कराल, पाठ कराल, कीर्तन कराल, ठीक आहे, त्याला पोपटी ज्ञान म्हटलंय. म्हणजे अध्यात्म ज्ञानी अनुभव घेतलाय ते ज्ञान नाही तुम्हाला. आम्ही तर मंडळी, समजलं ना? रामकृष्ण हरी. कमेंट करून नक्की सांगा.